चला तर मित्रांनो, आपण आता हे कोकोपीट अशा प्रकारे ह्याच्यात भरत आहे। हे ट्रेनमध्ये आपण बघू शकता सर्वात थोडं थोडं कोकोपीट टाकलेलं आहे आणि एक ट्रे आपला भरून झाला आहे, तर दुसरा ट्रे आपण भरत आहे। काही अशा प्रकारे आपण कोकोपीट टाकत आहे आणि हा आपले वापरलेले जुने ट्रे आहे। तर आपण आधी रोप आणलं होतं, हे ट्रे काय कुठं थोडेफार फाटलेले आहे, त्यामुळे काही विषय नाही। असं कोकोपीट थोडं थोडं आपण भरून घेऊ। सर्वात थोडं थोडं कोकोपीट आपण अशा प्रकारे भरून घेतलं आहे। तर आपण आता कोकोपीट आपलं भरून झालं आहे। थोडं थोडं कोकोपीट टाकत आहे आपण। कोकोपीट आता आपलं भरून झालं आहे। आता आपण ह्या औषधात भिजाय घातलेल्या कांड्या एक 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 ह्यात लावून टाकणार आहे। कोकोपीट टाकला आहे ह्या ट्रेनमध्ये। असा डोळा वरच्या बाजूला लावून आपण हे लावून टाकणार आहेत। आता रोपं हे रोपं अशी लावली की हे काहीच एकाच महिन्यामध्ये मला वाटते 1 महिन्याच्या आधीच हे लावा येतील। 10 दिवसानंतर ते झाकून ठेवलं ना, 10 दिवसानंतर खोलायचे ते झाकलेले, त्यानंतर त्याचे कोंब बाहेर आलेले असणार आहे। नंतर आपण ते लावणार आहोत। जास्त 20 दिवसाची प्रोसेस आहे पूर्ण। आता आज हे आमचं पूर्ण होईल। आज हे पूर्ण झाले की आम्ही झाकून टाकणार आहोत। झाकून टाकतानाचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। काही अशा प्रकारे आपण हे लावून टाकले आहेत। तर हे बघू शकता, डोळा पूर्ण सर्व कांड्यांचे डोळे चेक करून व डोळे वरच्या साईडला ठेवण्याचा प्रयत्न ठेवा। तो प्रयत्न नाही, वरच्याच बाजूला ठेवा, कारण कोंब हे वर उगवले पाहिजेत। आणि आता आपण ह्याच्यावर काय करणार आहे, हे सर्व ट्रे झाले की ह्या ट्रेनच्या वर दुसरे मोकळे ट्रे लावणार आहेत। आणि मोकळे ट्रे लावल्यानंतर तेव्हा आपण असे उलटे, म्हणजे हेच बाजू ह्यांना वर कोंब आले पाहिजे त्याच्यात, असं लावणार आहेत। चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।